तर कसं आहे पब्लिक, काल आपल्या घरी आलेले होते पाहुणे आणि पाहुणे आले की मी काही घरी थांबत नाही भाऊ, कारण ते काही ना काही विचारत राहत्या, तू काय करू राहिला आणि घरीच कहून ये ना असं तसं, आणि याच विचारलं का आपल्याला राग येतो. त्याच्यामुळे घराच्या थोडं दूर आलतो ना, आपलं वावर ना रस्त्याच्या कडालाच आहे, घर आपण रस्त्याच्या कडाला नाही बांधलेलं, थोडं मध्ये बांधलेलं आहे. त्याच्यामुळे म्हणलं चला रस्त्यावर मस्त पैकी तिथं फिरू, आणि मला युट्यूबला लॉंग व्हिडिओ टाकायचा आहे म्हणलं, त्याची पण आपण थोडीफार प्रॅक्टिस करू. मग म्हणलं चला घरी, यांच्याकडे थोडं पाहावं लागत आहे की उन्हावर चार्जिंग होत नाही, यांना बी चारा वेरा टाका लागतो. चारा वेरा टाकून घेतला होता, म्हणलं चला आता घरी. पण मम्मीने टाकली होती आमच्या शेरूला भाकर, त्यानं भाकर खायचं दिलं सोडून, ते वावरात गेला. तिथे गेला मस्तपैकी एक खड्डा केला आणि त्याच्यामध्ये भाकर लपवत होता. मी त्याची गंमतच बघत होतो. म्हणलं थांबा थोड्या वेळ थांबलो तिथं, म्हणलं चला आता तुम्हाला दाखव तिथं भाकर आहे का नाही म्हणून. तिथं 100% भाकर असं गेलो तिथं, म्हणलं आता बघू यानं भाकरच लपवलेली आहे का दुसरं काही आहे, पण ते भाकरच लपवलेली होती. या अशी नमुने आमच्याकडे, याला जर भाकर टाकली तर हा भाकर लपवतो, खायचं देतो सोडून. आणि तो बैल आहे त्याला लहानपणीपासून सांभाळलेला आहे, तरी पण तो आम्हालाच मारतो. नंतर ती भाकर घेतली, म्हणलं कुत्रं तर काही खाणार नाही, मग आपण आपल्या पिंकीला सोनीला गिरीला देऊन देऊ, आणि यांना पण असंच लागत खायला मस्तपैकी चांगलं चांगलं. आणि या कुत्र्याला देतो, ते कुत्रं खात नाही. यांना भाकर देत होतो, तो कुत्र मस्तपैकी माझी गंमत बघत होता. अरे म्हणलं पळतो का तू आता, त्याला म्हणलं तू जा आता, तुला काही भाकर भेटत नाही, तू काहीतरी शिकारीचा इंतजाम कर. आणि काल आपण मशीन शिकलो होतो, ते मशीन मित्रांनो माझ्या घरीच लावून दिलं, कारण काल पाऊस आलता आणि त्याचे 2-3 नट पडलेले होते, ते पण बसून दिले. मी मशीन मित्राचं आहे म्हणून का आलं, मित्र तर आहे आपला, त्याच्यामुळे दिले त्याचे नट बसून. आणि ती पट्टी तुटाला पण आलेली होती, त्याच्यामुळे ते नट बसून दिले. त्याच्यानंतर मला खायची ती पपई बघितली होती मी, मस्तपैकी पिकलेली होती. पपई खाणं हे शरीरासाठी चांगलं असतं, त्याच्यामुळे म्हणलं आपण एकदा आता पपई खाऊन घेऊ. मस्तपैकी पपई तर खाल्ली होती, पण मला टाकायची कोंबड्याला कांदे कापून टाकायचे होते, कारण 2 महिन्यापासून त्यांना दाणे टाकले नव्हते ना, कांदे टाकले नव्हते, कारण ते मोकळ्या त्या त्यांना खाण्यासाठी कांदे टाकले होते, कधीच नव्हते. ते इतके अडवून करत होते का बस, म्हणलं आता यांना 1-2 किलो कांदे आता खाऊनच घालू. कांदे कापत होतो, मग नंतर लक्षात आलं अरे काल बुधवार होता, काल आणलेला होता चिवडा, मग त्यासाठी आपण काहीतरी जुगाड करू. मग एका डब्यामध्ये चिवडा घातला, त्याच्यामध्ये कांदा टाकला, मस्तपैकी लिंबू टाकलं आणि त्याला मस्तपैकी मिक्स करून घेतलं, आणि ते खायला इतकं बाहेर लागत, तुम्ही घरी ट्राय करून बघा, एकदम मस्त लागत. मग नंतर मित्रांनी कॉल केला, मित्र म्हणे गायचं दूध काढायला यावं लागेल म्हणे आज तुला, कारण आज पप्पा नाही म्हणे, पप्पा गेलेले गावाला. म्हणलं मग चला आता लवकर जाऊ, तिथं दूध बीत खाऊन येऊ, कारण आपल्याला पण दूध काढायचं राहतं गाईचं. आणि तिथं गेलो तर मस्तपैकी मित्रांनी साऊंड आणलेले, मस्तपैकी गाणे ऐकतो, दूध बीत काढायचं असलं, गायला चारा टाकायचा असला तर